नमस्कार. आपण बघतोय की गेल्या 4-5 दिवसापासून मार्केट खूप जास्त क्रॅश होतोय. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स आणि सगळीकडे घबराटीचं वातावरण आहे. लोकं घाबरलेली आहेत. पोर्टफोलिओ पण ड्रॉप डाऊन झालेले आहेत. तर नेमके हे का होतंय आणि याची कारणं काय आहेत ते जाणून घेणं फार गरजेचं आहे. जवळपास 780 पॉईंटने डाऊन सेन्सेक्स बंद झालेला आहे 84,180वर आणि निफ्टी 264 पॉईंट डाऊन 25,876ला निफ्टी बंद झालेले आहे फ्रायडेला. आणि जर विचार केला तर मोठा फॉल आलेला आहे. जवळपास 8 लाख करोड रुपये वाईपआउट झालेले आहेत पोर्टफोलिओमधून लोकांच्या. ह्याच्यामध्ये मेटल, ऑइल आणि गॅस याच्यामध्ये सगळ्यात जास्त डेप्रिसिएशन झालेलं आहे. मग हे का होतंय असं? का होतात या गोष्टी? इवन मिड कॅप, स्मॉल कॅप पण इंडेक्स 2-2 खाली आलेले आहेत. तर सगळ्यात मोठं टेन्शन आहे टेरिफ वॉर. ते USA गप्पच बसत नाही आहे. आता USA आणि रशिया यांचे इंटरनल काही इश्यूज आहेत. तर त्याचा परिणाम अख्ख्या जगावर होतोय आता. ग्लोबल मार्केट सगळे संत आहेत, इन्क्लुडिंग USA पण. शांघाय म्हणा, निक्की म्हणा, जपान, सगळे मार्केट्स, आपलं पण मार्केट, सगळे मार्केट संत आहेत. का? बिकॉज ग्लोबल टेन्शन खूप जास्त वाढलेलं आहे आणि रशिया आणि USA यांच्यात जो ताणतणाव आहे. आता बेसिकली ट्रम्प यांचं म्हणणं काय आहे की रशियासोबत जे कोणी बिझनेस एस्टॅब्लिश करते, ज्यांचं कोणाचं बिझनेस रिलेशन आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल किंवा वॉट एव्हर इट इज, तर त्या कंट्रीजवर 500% टेरिफ म्हणजे जो कर आहे तो आकारणार आहे USA. म्हणजे आणि त्याच्यामध्ये आपण पण आहोत, भारत देश पण आहे. त्यामुळे हे खूप टेन्शनचं कारण आहे आणि हे अनसर्टिनिटी आहे मार्केटमध्ये. काहीच क्लिअर नाही आहे. USA आणि इंडिया ट्रेड बिल पण म्हणावं तसं क्लिअर होत नाही आहे. ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. बट बॉटम एंड काय आहे याच्यामध्ये की ह्या सगळ्या गोष्टींमुळे FI खूप जास्त सेलिंग करत आहे. आपल्या देशामध्ये आपले स्टॉक सेलिंग खूप चालू आहे. जवळपास 4-4.5 हजार करोड रुपयाचं सेलिंग झालेलं आहे जानेवारी महिन्यामध्ये. बरं, हे असं चालू राहील का? तर अजिबात नाही, बिलकुल नाही. हे मी तुम्हाला लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये बोलतो आहे. हे कंटिन्यू राहणार नाही. बिकॉज आपण नेहमी माझ्याकडून तुम्ही ऐकता की स्टॉक मार्केट इज डिझाईन टू गो अप, नॉट डाऊन. आता जवळपास 8 लाख करोड म्हणजे उदाहरण घेऊ आपण की एखाद्या व्यक्तीचा पोर्टफोलिओ आहे 1 लाखाचा, तो आता 50 ते 60,000 आलेला आहे. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड नॉशनल लॉस, इमॅजिनेबल लॉस आहे. तो लॉस तो आपण बुक केलेला नाही आहे. बट मार्केट असंच राहणार नाही. काही ना काही सोल्युशन निघणार आणि अल्टिमेटली मार्केट परत नवीन टॉप देऊ शकतं आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम. स्टे इन्व्हेस्टेड आणि काळजी करण्याचं कारण नाही. उलट मित्र असं म्हणेन की जे सेन्सिबल इन्व्हेस्टर आहेत त्या लोकांसाठी खूप मोठी संधी आहे ही ॲव्हरेजिंग करण्याची. मिडियम टू लाँग टर्म म्हणतो आहे मी, आय एम नॉट टॉकिंग अबाउट इंट्राडे. मिडियम टू लाँग टर्मसाठी ॲव्हरेजिंग करून घ्या, नवीन ॲड ऑन करून घ्या, स्टे इन्व्हेस्टेड, पोर्टफोलिओ बनवत राहा. खूप ब्राईट फ्युचर आहे आपलं. व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आपण भेटत राहणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.